हा आपला श्रावण महिना आहे का नाही, वर्षभरामध्ये मला वाटतं हा श्रावण महिना एवढा चांगला आहे महाराज, एवढा चांगला आहे श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये बरेचसे माणसं होतात. लक्षात आलं ना, बरेचसे माणसं काय होतात, माणसं होतात आहे का नाही. चला, आणि या पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पर्व काळावरती भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा आपला कन्नडानम सप्ताह गेली अनेक वर्षापासून हा उत्सव आपल्या गावामध्ये समापन होत असतो. यंदाही त्याच जोमाने, आनंदाने, भावनेने, श्रद्धेने या ठिकाणी उत्सव समापन होतोय. आणि या आज कीर्तनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांची सेवा किंवा संतांच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनामध्ये काय आमुगला बदल घडतो, त्या बदलाचं वर्णन, त्या लाभाचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून महाराज करतात. या शब्द अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे लाभ. काय शब्द आहे? लाभ शब्द आहे. लाभ. मला वाटतं या पृथ्वी तलावरती संसारामध्ये जोही मनुष्य जन्माला आहे त्या प्रत्येक मनुष्याची अपेक्षा एकच असते, आपलं जीवन लाभदायी असावं, आपल्याला जीवनामध्ये काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. मला वाटतं ज्याला असं वाटत नाही मला काहीतरी लाभ मिळावा तो माणूसच नाही. माझं बोलणं कळत आहे ना. लाभा करता प्रत्येक मनुष्य धावपळ करतोय. मग त्या लाभाचं स्वरूप काही असू शकतं, आहे का नाही. कुणी प्रतिष्ठेसाठी पळतंय, कुणी पैशासाठी पळतंय, कुणी संसारामध्ये पळतंय. त्याचं एकच अपेक्षा आहे, त्या लाभाला दुसरा शब्द आपण देऊ सुख. काय द्यायचा? सुख काय, लाभ काय? लाभ प्रत्येक, मला असं वाटतंय, मला सांगा कोणाला लाभ मिळू नये ज्याला असं वाटतंय त्याने हात वर करा, त्याला 1 रुपया मी बक्षीस देतो. कोणी जरी हात वर केला तर 1 रुपया हा सुद्धा लाभ झाला. विठ्ठल जन्माला प्रत्येक मृत्यू लोकांमध्ये आलेल्या माणसाची 3 अपेक्षा सर्रास आहेत बाबा. 3 अपेक्षा. पहिली अपेक्षा, माणसाला असं वाटतंय आपल्याला अमरत्व प्राप्त व्हावं, आपण मरू नये. दुसरी अपेक्षा माणसाची अशी आहे महाराज, सर्वज्ञत्व माणसाला प्राप्त झालं पाहिजे. आणि तिसरी अपेक्षा माणसाची अशी आहे, आपल्याला लाभदायी आपलं जीवन असलं पाहिजे. अमरत्व, सर्वज्ञत्व आणि सुखरूपत्व हे 3 शब्द लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय म्हणतात, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबाराय सांगतात माणसाला असं वाटतंय आपण मरूच नाही. मरणाच्या बाबतीमध्ये कोणाचाच वशिला चालत नाही. आपण 10व्याचे प्रवचन ऐकतो, वर्षश्राद्धाचे कीर्तन ऐकतो, अनेक चिंतन आपण ऐकलेले असेल. मरणाच्या बाबतीमध्ये वशिला चालतच नाही, कोणाचा चालत नाही. तुम्हाला उदाहरण माहिती आहे, ते गरुड पुराणामध्ये गरुडाने आपली माता विनिता तिचं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मरण चुकलं का? मरण चुकवता येत नाही, ऐका. न मरणे निर्विवाद जगा पडी, जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद. माणसाला असं वाटतंय आपल्याला जीवनामध्ये काहीतरी मिळावं, आणि जेही मिळाले ते इतरांना कोणाला मिळालं नाही पाहिजे. सोपं सांगू का? मला असं वाटतंय मला जसं कीर्तन येतंय तसं कीर्तन दुसऱ्या कोणालाच येऊ नये. बरोबर आहे का नाही? नारायण महाराजांना वाटतंय मला जसा पखवाज वाजवतो तसं कोणालाच नाही. गाणारा सुद्धा काय वाटतंय? असंच असतंय का नाही? आहे का नाही? प्रत्येकाला वाटतंय लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, परंतु आपल्याला जो मिळालाय तो दुसऱ्याला मिळाला नाही. प्रत्येकाची अपेक्षा आहे महाराज, प्रत्येकाची अपेक्षा आहे. परंतु होतं उलट. आपण सर्वजण शेतकरी, आहे का नाही? आपल्याला असं वाटतंय की आता आपल्या कापसाला एकरी 20 क्विंटलचा उतार येतोही, आपल्या प्रयत्नाने कर्मधर्म संयोगाने येतोही महाराज, परंतु आपल्या शेजाऱ्याला त्याच्यापेक्षा डबल येतो. तुमच्या लक्षात आलं का? मुद्दा मला सांगायचा आहे, माणसाची अपेक्षा आहे महाराज, माणसाचा स्वभाव आहे, आणि प्रत्येक माणूस धावाधाव त्याच्या करताच करतो. पहिला मुद्दा सांगितला अमरत्व, दुसरा मुद्दा सांगितला आहे की नाही सर्वज्ञ, अर्थात सगळ्या जगतामध्ये ज्या गोष्टी ज्ञान आहे सगळं आपल्याला हे प्राप्त झालं पाहिजे. सर्वज्ञत्वाची अपेक्षा प्रत्येक माणसाला. प्रत्येक या जगतामध्ये सर्वज्ञ 2च शिंबडे महाराज. पहिले म्हणजे संत आणि दुसरा भगवंत. विठाला या जगतामध्ये जर का आपण विचार केला ना महाराज, काही आज्ञेत, काही तज्ञ आणि काही सर्वज्ञ. आज्ञ कोणाला म्हणतात? ज्याला कशातलंच काहीच कळत नाही त्याला म्हणतात आज्ञ. तुम्ही ऐकताय ना? ज्याला कशातलंच काहीच समजत नाही त्याला काय म्हणतात? आज्ञ. सोपं सांगतो,
बाप आणि पोरगा फिरण्याकरता गेले समुद्राच्या काठावरती, गणपतीपुळ्याला फिरण्याकरता गेले. आणि फिरण्याकरता गेल्याच्या नंतर झालं असं नेमकं, बापाने पोराला सांगितलं, बघ बाळ्या, अरे समुद्रातले मासे कसे झाडावर चरायला आहेत, बघ बघ बघ. पोरग म्हटलं, बाबा तुम्ही काय वेडे झाले काय, समुद्रातले मासे झाडावर चरायला त्या का म्हशीत का? तुम्हाला कळलं का नाही? यालाच आज्ञा म्हणतात. पोराला काहीच समजत नव्हतं, ह्याच्यातलं बापाला कसलंच मेळ लागत नव्हता, काहीच कळत नव्हतं. याला म्हण, सोपं सांगू का अजून, आपल्याला काहीच कळत नाही, हेही ज्याला कळत नाही त्याला आज्ञा म्हणतात. विठ्ठल काही आज्ञेत, काही तज्ञ. तज्ञ कोणाला म्हणतात? ज्याला फक्त एकातलंच कळतं. आपल्याकडे नाही का घसा तज्ञ, नाक तज्ञ, कान, प्रत्येक गोष्टीचे तज्ञ डॉक्टर आपल्याकडे आहेत. म्हणजे घशावाल्याला कानातलं काही कळत नाही, नाकावाल्याला पोटातलं काही कळत नाही. तज्ञ कोणाला? ज्याला एकातलंच कळतं त्याला म्हणतात तज्ञ, त्याला म्हणतात तज्ञ. सोपं सांगू का, समजा आता आपलं कीर्तन चाललंय, मला सांगा आता महाराष्ट्रातल्या राजकारणामधला सगळ्यात चाणक्ष माणूस कोण? हा, नागपूरवाले का बारामतीवाले? कोणचे घ्यायचे? आता बारामतीवाल्यांची थोडीशी रेस कमी झाली आता. नागपूरवाले सध्या लय हुशार आहेत महाराज. त्यांच्यासारखा हुशार माणूस आतापर्यंत झालाही नाही, पुढे होईल का नाही सांगता येत. सगळे एका दावणीला आणले त्याने. विठ्ठल राजकारणामध्ये फार मोठा माणूस कोण? आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मोठा माणूस, मोठा माणूस आहे, राजकारणामधला तज्ज्ञ माणूस आहे. मला सांगा, तज्ज्ञ माणूस आहे. आता कीर्तन चालू झालं, चाल हे झाली, अतिशय गोड चाल दोन्ही महाराजांनी गायली. आणि आता कीर्तन अतिशय रंगामध्ये आलं, कर्म धर्म संयोगाने ते कीर्तनामध्ये आले. एकूण अशा गाड्या आल्या, आल्या बघा, आल्या, दिसल्या का? आल्या आल्या. आणि समोर येऊ लागले. मी म्हणलं रस्ता द्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत, रस्ता द्या, या समोर या, समोर या. आणि समोर आल्या बरोबर तेवढ्यामध्ये नेमका आमचा पखवाज बिघडला. काय झालं? पखवाज बिघडला. मी म्हटलं, नारायण महाराज तुम्ही का पखवाज लावू नका. ते म्हणले का? अहो मोठा माणूस आलाय, त्याच्या हाताने लावून घेऊ ना आपण. आणि मग मी म्हटलं, मुख्यमंत्री महोदय आलाच आहात, तुमच्या प्रोटोकॉल मध्ये नसल ते पखवाज लावण्याचं, आमच्या आग्रहा खातर तेवढा आमचा पखवाज लावून द्या. लावता येईल? बोला की लावता येईल? अहो तज्ञ ना, मोठा माणूस आहे महाराज, लावता येईल? लावता येणार नाही. का लावता येणार नाही? ते तज्ञ आहेत. पण कशातले? राजकारणातले तज्ञ आहेत. पण मुद्दा मला सांगायचा आहे, काही तज्ञ असतात ज्याला एकाच गोष्टीतलं कळतं, काही आज्ञ असतात आणि काही सर्वज्ञ असतात. सर्वज्ञ कोण? या जगतामध्ये मगाशी सांगितलं दोनच सर्वज्ञ, एक तर संत आणि दुसरा भगवंत. विठाला अमरत्वाची, सर्वज्ञत्वाची आणि सुखरूपत्वाची अपेक्षा प्रत्येक माणसाला या जगतामध्ये आहे. आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, आपल्याला सुख मिळालं पाहिजे, आणि त्याच्याकरता मनुष्य रात्रंदिवस पळतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक नाही गेला. सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक नाही गेला. हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माला. हिंडता दिशा क्षण पावला, महाराज सुख शोधण्यामध्ये, लाभ शोधण्यामध्ये. लाभ काय आपल्या पदरामध्ये पडत नाही? का पडत नाही? याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे महाराज, ज्या ठिकाणी लाभ आहे त्या ठिकाणी आपण जात. लाभ शोधण्याची दिशा आपली काय झालेली? चुकलेली. मला सांगा, विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अभ्यास करून प्रयत्न करणं, सायास करून परीक्षा उत्तीर्ण होणं, त्याच्या जीवनातलं काय ते? तो लाभ आहे.
त्या जीवनातला लाभ आहे. म्हणजे लाभ प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करावा लागतो, सायास करावा लागतो. बरोबर आहे का नाही? परंतु आमचे गुरुजी म्हणायचे माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न असून चालत नाही. माणसाच्या जीवनामध्ये कष्ट असून चालत नाही, तर त्या कष्टाला आणि त्या प्रयत्नाला योग्य दिशा असली पाहिजे. तुम्हाला समजतं ना मी काय म्हणतोय? पोरं आता शाळेमध्ये गेल्याच्या नंतर 10वीच्या बोर्डामध्ये 12वीच्या बोर्डामध्ये कॉफ्या घेऊन जातात. काय घेऊन जातात? कॉफ्या घेऊन जातात. परंतु कॉफ्या नेत असताना पोरांना हे सुद्धा कळत नाही की या कॉफी मधला कुठला प्रश्न लिहायचा आहे म्हणून. कॉफ्या नेऊन उपयोग नाही महाराज, ते कॉफ्या लिहायचं काय हे महत्वाचं माहिती झालं पाहिजे का नाही? म्हणजे दिशा अतिशय महत्वाची. काय महत्वाची? प्रयत्न असून चालत नाही महाराज, ही दिशा अतिशय महत्वाची. लाभ शोधायचा आहे तुम्हाला, दिशा पाहिजे. तुम्हाला मुद्दा सांगतो, 2 उदाहरण तुमच्या समोर असे ठेवतो. 2 उदाहरणं. जीवनामध्ये प्रयत्न भरपूर होते, सायास भरपूर होता, उद्धाराच्या अंतःकरणामध्ये तळमळही होती, परंतु उद्धार झाला नाही, फक्त दिशा मिळाली नाही. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला असं सांगतो, अंतःकरणामध्ये उद्धाराची कसली तळमळ नाही, भजन अजिबात नाही, काहीच नाही महाराज, परंतु फक्त जीवनाला दिशा मिळाली, उद्धार लगेच झाला. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकलेली का? कथा ऐकलीस ना भागवत कथा? सगळ्यांना पाठ आहे भागवत कथा. भागवत कथेमध्ये उदाहरण आलं जड भरत राजाचं. जड भरत राजा माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे का? आमच्या गेवराई तालुक्यातला होता. हा नाही नाही नाही, जड भरत राजा माहिती का नाही? श्रीमद भागवत कथेमध्ये उदाहरण आलं. जड भरत राजाने अख्खं आयुष्य परमार्थामध्ये ऐका नाही आपलं घालवण्याचं ठरवलं. सगळं राज्य सोडलं, बायका सोडल्या, पोरं सोडले, राज्य सोडलं, सगळं सोडलं आणि गंगेच्या काठावरती जाऊन भजन करू लागला. भजन करू लागला. भजन बरोबर. काय काय सोडलं त्याने? म्हणले 2 हुंडे बैल, 1 चिपडी बायको आणि 2 शेंबडे पोर. असं आहे का? काय होतं त्याच्याकडं महाराज? संपन्न जीवन होतं. त्याच्या संपन्नतेचा विचार विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय. 18 भार वनस्पती फळे फुले ओळते, 18 भार वनस्पती फळे फुले ओळते, हा बाबीला पोखरणी नदी गंगा वाहते, बाबीला पोखरणी नदी गंगा आजा घरी कुल स्त्रिया राज राणी व संपत्ती, घरी कुल स्त्रिया राज राणी व संपत्ती, आहे सुख सांडोनिया दासया योग सुख सांडोनिया भार वनस्पती फळे फुले ओळती, मध्यम मध्यम जमलं का? 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. 18 भार वनस्पती. काय काय होतं त्याच्या राज्यामध्ये? म्हटले 12ही महिने झाडांना फळ यायचे, फुलं यायचे. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. 12ही महिने त्याच्या नगरामध्ये नद्याला, ओढ्याला, नाल्याला, विहिरीला, तलावाला, सरोवराला पाणी असायचं. 12ही महिने तिथं टँकर चालू नसायचे. उन्हाळ्यामध्ये नाही, कधीच नाही. आता आपल्याकडे पावसाळ्यात टँकर चालू झालेत, आहे का नाही? एवढे कर्तृत्वान माणसं. पावसाळ्यात पाऊस पडा ना आपल्याकडे. 12ही महिने पाणी महाराज. ज्या घरी कुल स्त्रिया
राज्य राणी व कुलवान स्त्रिया महाराजाच्या नगरामध्ये होत्या. परंतु ऐका, हे सुख सांडून या कासया योग सेविती, एवढं सोडून का बरं राजा वनामध्ये गेला? काही नाही महाराज, फक्त अंतकरणामध्ये उद्धाराची तळमळ होती, उद्धाराची तळमळ होती. गेला उद्धार करण्याकरता. सुंदर अशा प्रकारची कुट्या बांधली आणि त्या कुट्या बांधल्याच्या नंतर त्या कुट्यामध्ये बसायचा आणि भजन करायचा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभोनाथ रे, हो शंकर नाथ रे. एक टाळी. पवित्र असा श्रावण महिना चालू आणि त्या श्रावण महिन्यामध्ये जडभरत राजाने आपलं सगळं राज्य सोडून गंगेच्या काठावरती बसलाय. कधी ज्ञानोबारायचं भजन करतोय, कधी तुकोबारायचं भजन करतोय, कधी भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतोय, तर कधी भगवान भोलेनाथाचं भजन करतोय. हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे, शंभोनाथ रे, ओ शंकर नाथ रे, ओ शंभोनाथ रे, शंकर नाथ रे, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे, शंभोनाथ रे, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे. हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे. मेरा भोला है भंडारी, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे, शंभोनाथ रे, शंकर नाथ रे. नमः पार्वती पते शिव हर 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 हर. आता कीर्तन पेटलंय. बरोबर आहे का नाही? आणि आता भजन चालू झालं. भजन गंगेच्या काठावरती बसलेला कोण? जडभरत राजा. मला वाटलं गोविंद महाराज म्हणतात काय काय, आहे का नाही? आणि जडभरत राजाचं भजन चालू. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते हरणाचं पाडच पाण्यामध्ये पडलं आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर त्याला बाहेर काढलं, धुतलं, पुसलं आणि त्या हरणाच्या पाडसाला याचा लळा लागला. लळा लागल्याबरोबर झाला असं महाराज, ते हरणाचं पाडस त्याच्यापासून लांब जायला तयारच नाही. आणि मग जडभरत राजाने भजन चालू केलं की ते उड्या मारायचं, नाचायचं, उड्या मारायचं, आहे का नाही? हरणाचं पिल्लू आणि त्या जडभरत राजाचंही प्रेम त्याच्यावरती जडलं, त्यालाही लळा लागला. एक दिवस मोठा हरणाचा कळप आला आणि ते हरणाचं पाडस निघून गेल्याच्या नंतर झाला असं महाराज, ह्याचं भजन राहिलं बाजूला. अंतकाळ जवळ आला, भजन बाजूला राहिलं आणि ज्ञानोबा तुकोबा विसरला, रामकृष्ण हरी विसरला, जय विठ्ठल श्री विठ्ठल विसरला. आणि माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल? आला होता उद्धार करून घेण्याकरता, भजन करत होता महाराज, परंतु उद्धार झाला नाही. काय झालं? झाला तो घातला वासने, झाला तो घातला वासने, झाला तो घातला वासने, झाला तो घातला वासने. झाला तो घातला वासने, झाला तो घातला वासने, जडभरत उद्धार तर झाला नाही महाराज, परंतु घाला तो घातला, परत त्याला जन्माला यावं लागलं. आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज म्हणतात, तपांचा राशी जरी मनुष्य असला ना, जर अंतकाळाच्या वेळेला त्याला वासना निर्माण झाली तर त्याला जन्माला यावं लागतं, आहे का नाही? तरी तपोबळी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी
जन्मधरी जन्माला परत यावं लागतं. मला सगळ्यांना माझा प्रश्न आहे, जडभरत राजाच्या जीवनामध्ये भजन नव्हतं का? बोला की. भजन होतं, उद्धाराची तळमळ होती, अंगामध्ये वैराग्य होतं. उद्धार का झाला नाही? का झाला नाही? त्याचं एक उत्तर तुम्हाला सांगतो. त्याच्या जीवनाची काय चुकली? दिशा चुकली. त्याच्या साधनेची काय चुकली? दिशा चुकली. म्हणून साधन असून चालत नाही, तर काय पाहिजे? दिशा योग्य असली पाहिजे. दिशा योग्य असली पाहिजे. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये साधना नाही, भजन नाही, काही नाही, अंगामध्ये वैराग्य नाही, काही नाही, फक्त जीवनात दिशा मिळाली आणि उद्धार लगेच झाला. उद्धार लगेच झाला. ते उदाहरण आहे महाराज वाल्या कोळ्याच. बरं, वाल्या कोळी माहिती आहे का तुम्हाला? तो आमच्या माजलगाव तालुक्यातला होता. रामायणामधला आहे की नाही, ज्यांनी रामायण लिहिलं असे. वाल्या कोळ्याचं काय काम? तो का भजन करत होता का? सप्त्याला येत होता का आपल्याकडे विना घ्यायला? आलता कधी सापडगावला? कधीच नाही महाराज, कधीच नाही. वाल्या कोळी सप्त्यामध्ये येत नसतो. वाल्या कोळी पंक्ती घालत नसतो. वाल्या कोळी वर्गणी नसतो देत महाराज, आहे की नाही? कशाला देणं कसं आहे काय? काहीच करत नसतो महाराज. आणि वाल्या कोळ्याचा धंदा होता, हातामध्ये तलवार घ्यायची, वाटमारी करायची, लोक अडवायचे, मारायचे. आपल्याकडे सांगितलं जातं, तसं काय कुठं उल्लेख नाही, पण आपल्याकडे सांगितलं जातं. तो प्रघात पडलाय. काय? वाल्या कोळ्याने एवढे माणसं मारले, म्हटलं एवढे माणसं मारले, 7 रांजणं भरले होते. बरं, असं सांगतात, बरोबर आहे का नाही? 7 रांजणं भरले होते. बरं, ते रांजण लहान नव्हते बाबा. असं म्हणतात 12 हत्ती त्या रांजणामध्ये मोकळी फिरायची. असे 7 होते. म्हणजे बघा तुम्ही, हत्ती केवढा असतो, 12 हत्तीचं मग ते किती व्यास होईल, किती मोठं रांजण होईल, आहे की नाही? बरं, माणसं मारत असताना, ते खडे टाकत असताना त्याने काय असे मोठाले धोंडे नाही टाकलेले, मोहरी एवढं खडे टाकायचं जणू. म्हणजे बघा किती त्याने पाप केलं होतं, किती पाप केलं होतं. आणि एवढं पाप केलेला वाल्या कोळी नारदाला त्याने अडवलं. नारदाला, आहे की नाही माऊली? नारदाला अडवलं. मानेवरती तलवार ठेवली, सुरी ठेवली आणि नारदाला सांगितलं, चला काढा, कुठं कुठं पैसे ठेवलेत काढा. नारदाने सांगितलं, माझ्याकडे काहीच नाही, पाहिजे तर विनान चिपळ्या घेऊन भजन कर. बघ, त्याने सांगितलं, तुला काय कीर्तनाची तारीख दिलेली नाही, 9 ते 11. अजिबात इथं शहाणपणा शिकवायचा नाही. काय रोकड कॅश असेल तर काढायची आणि द्यायची. आणि मग त्याने सांगितलं, माझ्याकडे पैसे नाही. त्याने सांगितलं, नेमकं करतो काय धंदा तू? त्याने सांगितलं, नारदाने सांगितलं, किंवा मी कीर्तन कराय. काय म्हणला नारद? मग वाल्या कोळी म्हटला, तुझ्या एवढं तर कोणाकडे सापडणार नाही. श्रावण महिना चालू आहे, रोज 2-2 कीर्तन करतो, कथा करतो, ऐका नाही, रोज 2-2 पाकिट आणतो, पैसे नाही म्हणतो. चल काढ, कुठं कुठं पैसे ठेवलेत, काढ पाकिट, चल. नारदाने सांगितलं, मी काय पैसे घेणारा कीर्तनकार नाही. पैसे घेणार दिले 10-5 तर कमी जास्ती मध्ये आम्ही ऍडजस्ट करतो, आहे का नाही? पहिली ओळख असल्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं, आहे का नाही? आणि मग नारदाने सांगितलं, मी पैसे घेत नसतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे नाही. आता ऐका, त्या नारदाच्या थोड्या काळाच्या संगतीने वाल्या कोळ्याच्या अंतःकरणामध्ये थोडासा विवेक जागा झाला. आणि संत संगतीशिवाय माणसाच्या अंतःकरणामध्ये विवेक जागा होत नसतो. गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन केले महाराज, हो बिनु सत्संग विवेक न होई, करहु कृपा हरि सुलभन सोई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, करहु कृपा हरि सुलभन सोई. राम सिया राम बोलो, राम सिया राम, राम सिया राम बोलो, राम सिया राम. थोडासा विवेक जागा झाला, ऐका नाही? विवेक जागा झाल्यामुळं उद्धाराची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये कथा सगळ्याला तुम्हाला माहिती आहे. आणि मग नारदाला उद्धाराचा मार्ग त्याने विचारला. रामनामाचा उपदेश नारदाने वाल्या कोळ्याला केला. आपण म्हणतो केले रामायण रामादि. उद्धार त्याचा लगेच झाला. झाला का नाही उद्धार? का उद्धार झाला बरं? त्याने भजन केलं होतं, गेला होता गंगेच्या काठावरती, काय काय साधना केली? ते काहीच केलं नव्हतं. फक्त जीवनाला काय मिळाली? दिशा मिळाली, दिशा. आणि दिशा जीवनाला मिळाल्यामुळं त्याचा उद्धार लगेच झाला. केले रामायण
रामा आधी आहे का नाही. आपल्याला नाथ महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराने अशी अनेक उदाहरणं सांगितली. तुम्हाला अनेक उदाहरणं तुम्हाला सांगून जाईल महाराज. उद्धार लगेच होतं दिशा मिळाल्यामुळं. प्रयत्न असून चालत नाही. आणखीन सोपं सांगतो महाराज, आणखीन सोपं सांगतो. आपल्याकडे बघा जुन्या काळामध्ये ते तेलाचे घाणे असायचे. तेलाचे घाणे जुन्या काळामध्ये ते त्याला बैल जुंपायचा. मला सांगा साधारणतः एक बैल एका तासाला किती किलोमीटर चालवू शकतो? आपण शेतकरीच ना सगळे. एका तासाला किती किलोमीटर चालवू शकतो? चालणं त्याचं किती किलोमीटर चालेल? बोला की येतं आता चालवून दाखवू मी, मग तुम्ही मोजा. हाय तसा पांढरा बी मी. एका तासाला किती किलोमीटर? साधारण 4-5 किलोमीटर एका तासाला. 5 किलोमीटर एका तासाला. घाण्याला बैल झुंपला सकाळी 7 वाजता. 11 वाजेपर्यंत बैल चालला. किती तास झाले सगळे? 7 ते 11 किती तास झाले? 6 तास झाले. म्हणजे बैल किती किलोमीटर चालला? एका तासाला 5 किलोमीटर. 6 पंचे 30 आहे का नाही. म्हणजे बैलाने अंतर किती काटलं? हुशार लोक आहेत बरं गावातले, आहे का नाही. हुशार आहेत, आहे का नाही. धोका लगेच ओळखतात पुढे. बैलाने किती अंतर काटलं? काहीच काटलं नाही महाराज. चालणं त्याचं चालूच होतं. चालत होता महाराज, अखंड चालत होता. अजिबात थांबलेला नव्हता. 7 वाजल्यापासून 11 पर्यंत कसलंच थांबलं नव्हता. परंतु अंतर त्यांनी काहीच काटलं नव्हतं. का काटलं नाही? त्याच्या चालण्याला काय गती होती महाराज चालण्याला, पण चालण्याला काय नव्हती? दिशा नव्हती. दिशा. ज्ञानोबा म्हणतात झुंपले घाना बांधून या डोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भूक तहान. काय नाही. डोळे बांधून तो चालतोय महाराज. किती चालतोय त्याचा अजिबात त्याला ताळमेळ नाही. जसं त्याच्या चालण्याला दिशा नाही तसं आपल्या सुद्धा लाभ शोधण्याला काय नाही? दिशा नाही. मग दिशा अतिशय महत्वाची. आणि मग परमार्थामध्ये, व्यवहारामध्ये, संसारामध्ये प्रयत्न असून चालत नाही. त्या प्रयत्नाला काय पाहिजे? दिशा पाहिजे. म्हणून आपल्याला अपेक्षा, आपल्याला जीवनामध्ये लाभ मिळाला पाहिजे. लाभ मिळाला पाहिजे. लाभाची योग्य दिशा ती फक्त आणि फक्त संतांकडेच मिळते. विठाला